चंदीगड, बेंगलोर, संभाजीनगर आणि आता मीरा भाईंदर म्हणजे मुंबई. झोंबी ड्रग्ज, नशा, झूम झूम. आजकाल फक्त दारू, बियर याची नशा तरुणाईला पुरत नाहीये. याचं लोण इवन पुण्यापर्यंत पण आलंय. झायलेसिन जनावरांना बेशुद्ध करण्याची आपण जी इंजेक्शन्स पाहतो, ट्रांक्विलायझर ज्याला म्हणतो आपण, तुम्ही जर डिस्कवरी चॅनल पाहिला असेल, नॅशनल जिओग्राफिक चॅनल पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये प्राण्यांचं रेस्क्यू करताना ते प्राणी आपल्याला माणसाला घातक ठरू नये रेस्क्यू होईपर्यंत, आणि रेस्क्यू करताना त्यांनी अडथळा स्वतः आणू नये म्हणून त्यांना थोडीशी बेशुद्ध अवस्था येण्यासाठी या औषधाची इंजेक्शन्स दिली जातात. मग आपल्याकडे जे मेफॅड्रीन वगैरे जी ड्रग मिळतात, जे ड्रग 7-7 हजार रुपयाला 1 ग्रॅम 2 ग्रॅम अशा भावाने विकलं जातं. अर्थातच जे पेडलर असतात, म्हणजे ड्रगचा चोरून छपून सप्लाय करणारे एजंट्स, विक्रेते, हे फक्त ड्रग्ज घेणाऱ्यांना माहीत असतात. त्यांचे कोडवर्ड असतात, त्यांचे वेगळे ठरलेले सिग्नल असतात, ते सामान्य माणसाला समजतसुद्धा नाहीत. चंदीगडला ब्लिंकिट या कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय रस्त्यात तास दीड तास एकाच पोझिशनमध्ये उभं राहून डुलताना तो व्हिडिओ व्हायरल झाला. इन द सेम वे बेंगलोरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आता एक मुलगा रस्त्यामध्ये, ट्रॅफिक सुरू आहे इकडून तिकडून, पण तो एके ठिकाणी कमरेतून वाकलेल्या अवस्थेत तासनतास थोडासा डुलतोय, अशा अवस्थेत तो उभा आहे. हे सगळं का घडतं? मध्यंतरी पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर म्हणणाऱ्या शहरात एका कुत्ता गोळी या नावाने ड्रग्सची गोळी विकली जायची. तिने फार धुमाकूळ घातला होता. 2-2 दिवस, 2.5 ते 3 दिवस, ज्याची कॅपॅसिटी किती आहे त्या प्रमाणात ही कुत्ता गोळी घेतल्यानंतर एखादा तरुण, एखादी तरुणी सुन्न होऊन पडून राहायची. मग त्या ड्रग्सच्या अवस्थेत, त्या नशेमध्ये त्याच्याबाबत काय घडलंय, तिच्याबाबत काय घडलंय याच्याशी तिला काहीही देणं घेणं नसायचं, समजत नाही. या कुत्ता गोळीचा कहर खूप खूप म्हणजे खूप झाला. पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद, बेंगलोर. आता ज्या ठिकाणी मोठे अर्निंग करणारी तरुणाई आहे, त्या ठिकाणी इझी कस्टमर्स या पेडलर लोकांना नक्की मिळतात. आता एक झायलिसिन हे जे प्राण्यांना गुंगी आणण्याचं औषध आहे, ते पण पावडरच्या स्वरूपात मिळतं. ते लिक्विडमध्ये पण टर्मिनेट करता येतं. आता हा झोंबी ड्रग हा जो काही फॉर्म्युला आहे, एखादं ड्रग आणि त्याच्यामध्ये हे प्राण्यांच्या गुंगीचं औषध मिसळून ते इंजेक्ट करून घेतात. ही तरुणाई आजकाल त्यांना सेवन करून नशा होईनाशी झाली आहे. त्यामुळं इंट्राव्हेनस, शिरेतून इंजेक्शनद्वारे अशी ड्रग्स घेण्याची प्रवृत्ती या तरुणांमध्ये वाढत चालली आहे. अर्थात हे मिक्सिंग का होतं? ओरिजिनल ड्रग्स काही लोकांना कमी फायदा मिळवून देतं. रिस्क, खूप मोठी रिस्क आहे. पकडले गेले तर मग 7-7 वर्ष आतमध्ये राहावं लागेल. म्हणून झटपट पैसा जास्त कमवायचा अशा उद्देशाने हे पेडलर लोक ओरिजिनल ड्रग्समध्ये हे सहज उपलब्ध असलेलं जनावरांना गुंगी द्यायची औषध, जे पावडरच्या स्वरूपातसुद्धा उपलब्ध आहे, ते मिक्स करून ते ड्रग्स विकलं जात आहे. आणि त्याचाच परिणाम
ड्रग्ज घेतलेला एखादा तरुण एकाच ठिकाणी जसा प्राणी सुन्न होऊन पडतो त्याच पद्धतीने त्याच्या सगळ्या मांसपेशी शिथिल होतात, बी पी डाऊन होतं, सगळ्या रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि या आकुंचन पावल्यामुळं ठराविक पद्धतीने जे नॉर्मल माणसाच्या बाबतीत घडतं, रक्त वाहणं आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होणं, ह्या गोष्टींची कमतरता जाणवायला लागते आणि मग तो व्यक्ती ज्या ठिकाणी आहे ती किक बसल्यावर ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तिथून तो हलू शकत नाही, कारण सगळ्या मांसपेशी त्याच्या आकुंचन पावलेल्या असतात, शिथिलता आलेली असते. किती भयानक प्रकार. आज मीरा भाईंदर या ठिकाणी सुद्धा झोंबी ड्रग घेतलेला एक तरुण सापडला आहे. म्हणजे सुरुवातीला अमेरिकेमध्ये फिलाडेल्फिया, शिकागो, मेक्सिको, न्यूयॉर्क अशा मोठमोठ्या शहरात अशा या घटना घडायच्या आणि तिकडं जवळपास वर्षाला 1,00,000 तरुण या ड्रग्सच्या आहारी गेल्याने मृत्युमुखी पडायचे. का तर या झोंबी ड्रग जेव्हा इंजेक्ट करून घेतलं जातं, शरीरामध्ये ज्या ठिकाणाहून ते इंजेक्शन टोचलं जातं त्या ठिकाणी छोटीशी जखम होते आणि हीच जखम त्याला जेव्हा जेव्हा हुक्की होईल तेव्हा तेव्हा तो तिथं टोचून घेतो आणि हे ड्रग त्याच्या शरीरात रक्तातून व्हायला लागतं, पण ती जखम काही बरी व्हायचं नाव घेत नाही आणि मग तिथून एक छोटासा मांसाचा तुकडा बाहेर डोकवायला लागतो. त्याच्यानंतर मग तोच मांसाचा तुकडा हळूहळू जखम मोठी झाली म्हणून ती चिघळत जाते, जखम बरी होत नाही, ड्रग्सच्या आहारी गेलेला त्याच्यातनं बाहेर येत नाही, परिणामतः त्याचा त्यामध्ये मृत्यू होऊ शकतो. इतकं हे घातक झोंबी ड्रग आहे. अमेरिका झालं, तिथून ते व्हाया मेक्सिको, आता आपल्या भारताच्या सीमांमध्ये सुद्धा हे ड्रग येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं नार्कोटिक ड्रग्स ॲक्टच्या बाबतीत जी काही अंमलबजावणी करायची, जे काही तपासणी पथक असतं, जे काही पेट्रोलिंग करणाऱ्या लोकांना अशा काही इन्स्ट्रक्शन असतात, त्यांची ड्युटी नक्कीच आता वाढली आहे, जबाबदारी नक्कीच त्यांची वाढली आहे. कारण आपल्या भारतातली, आपल्या महाराष्ट्रातली ही तरुणाई जर वाचवायची असेल तर या वर्दीवाल्यांनी डोळ्यात तेल घालून आता काम करण्याची वेळ आली आहे. अतिशय घातक असं हे झोंबी ड्रग आणि त्याच्यासाठी आहारी चाललेला तरुण. एखादा दारू पिलेला माणूस तो झिंगत झिंगत त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकतो, पण हा ड्रग घेतलेला माणूस त्याला काहीही आठवत नसतं. मग त्याच्या बाबतीत काय काय घडू शकतं या तुम्ही कल्पना करा. एखाद्या तरुणीला समजा एखाद्या पार्टीत बोलवलं, आजकाल कॉर्पोरेट पार्ट्या, खूप मोठमोठ्या पार्ट्या होतात, तिथंसुद्धा रेड टाकली जाते आणि मग तिथं समजतं की रेव पार्टी होती. म्हणजेच ज्या पार्टीमध्ये कुठे ना कुठे ड्रग्ज मागवलेलं असतं आणि त्या ड्रग्सचं सेवन केलं जातं, अशा या श्रीमंत पार्ट्या, रेव पार्ट्यावरती रेड टाकणं, तिथून 50-50 मुलामुलींना ताब्यात घेणं, या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता ही झोंबी ड्रग्सची एक ॲडिशन झाली असं म्हणायला हरकत नाही. तरुणाई बहकत चाललेली. याचे दुष्परिणाम म्हणजे एकटं एकटं राहावंसं वाटणं, त्यामुळं विवाहसंस्था मोडकळीस आली आहे. पुढे पुढे काय होणार आहे आपल्या या भारत देशाचं, याचं चित्र सध्या तरी दिसतं आहे. म्हणजे हे ट्रेलर आहे असं म्हणायला हरकत नाही. फिल्म तो कितनी भयानक होगी, बस सोचते ही रोंगटे खडे हो जाते हैं. होते हैं ना दोस्तों. मीरा भाईंदरची ही कहाणी ऐकल्यावर, आज मुंबईमध्ये या ड्रग्सने शिरकाव केला हे समजल्यावर, आता सगळ्या मुंबईभर ते ड्रग्स पसरण्यास जास्त अवधी लागणार नाही. कारण आखिर ये मुंबई है बाबू असं जे म्हणतात ना, त्यामुळं मुंबई या ड्रग्सच्या आहारी जाते का काय, आणि मग त्याचे दुष्परिणाम किती कुटुंबांना भोगावे लागतात. जेव्हा ड्रग्स घेणारा एखादा तरुण ती जखम चिघळत चिघळत जाऊन त्यात मृत्युमुखी पडतो, तेव्हा तो फक्त एका कुटुंबातला एक तरुण, तो मृत्यूला कवटाळलेलं नसतं. ती एक सामाजिक हानी, ती एका राज्याची, एका गावाची, एका देशाची प्रचंड भरून न निघणारी हानी असते. आणि जर समाजामध्ये हा प्रकार वाढत गेला तर
या गोष्टी विकोपाला गेल्यानंतर काय चित्र दिसेल याची कल्पना न केलेली बरी. आपल्या आसपास जर एखादा व्यक्ती तोंडाला दारूचा वास येत नसतानासुद्धा थोडासा सुन्न झाल्यासारखा दिसत असेल, थोडासा असंबंध बडबडत असेल, विनाकारण आरडाओरडा करत असेल किंवा काहीही हालचाल न करता एकेच ठिकाणी सुन्न होऊन पडला असेल, 12-12 तास, 13-13 तास, 15 तास, 16 तास तो जर उठत नसेल जागेवरनं, तर नक्की समजावं की कुठल्या ना कुठल्या ड्रग्सच्या तो आहारी गेलेला आहे. दारू का नशा 8-10 घंटे में उतरना ही चाहिए और उतरता भी है. पण हा ड्रग्सचा जो काही नशा आहे, त्याची जी किक बसते त्या व्यक्तीला, ज्या किकसाठी तो खूप उत्सुक झालेला असतो, त्याला ती सवय लागलेली असते, ती सवय, त्या सवयीतनं त्याला बाहेर काढणं हे त्या कुटुंबाचं, कुटुंबियांचं, त्यांच्या नातेवाईकांचं, त्याच्या अवतीभोवतीच्या समाजाचं नक्की काम आहे ना. एखाद्या घरातला तरुण आहे, मला काय देणं घेणं आहे, त्याच्या घरचे बघतील, अशी अलिप्तता या तरुणांच्या बाबतीत तरी आपण दाखवली नाही पाहिजे. ज्या ठिकाणी थोडाफार तुमच्या शब्दांनी जर एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडू शकत असेल, त्या ठिकाणी तुमचे शब्द वाया गेले तरी चालतील ना. थोडा तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही आहे ना. भले तुम्हाला 4 शिव्या बसतील, बसू द्या, काही हरकत नाही. पण समाजाचं होणारं नुकसान ते वाचवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्नशील असाल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. या झोंबी ड्रग्सपासून आपल्या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकाने अशाच पद्धतीने सजग राहिलं पाहिजे. त्याच्या अवतीभोवती जर अशी काही तरुणाई त्याला दिसत असेल, मुलगा असो अगर मुलगी असो, मुलगी असेल तर तिला तर भयानक धोका आहे अशा बाबतीत. कारण एका तरुण मुलीचा वय वर्ष 19, माझ्या एक पाहण्यात क्लिप आली. ती कुठल्याशा पार्टीत गेल्यानंतर तिला कोल्ड्रिंक्समधून ड्रग दिलं गेलं आणि त्या ड्रगचा त्या देणाऱ्या व्यक्तीला अंदाज नाही आला, ओव्हरडोस झाला. अर्थातच तिला थोडंसं बेशुद्धावस्थेत ती जावी, तिला समजलं नाही पाहिजे काय होतं आहे तिच्यासोबत, इतपतच तिला गुंगी आणून द्यायची होती. पण ती गुंगी आल्यानंतर तिचा जो काही गैरफायदा घ्यायचा होता तो त्याला घ्यायचा होता. परंतु परिस्थिती विकोपाला गेली. ती जेव्हा फिट्स आल्यासारखी पडून राहिली, हात तिचे वाकडे व्हायला लागले, तोंड वाकडं व्हायला लागलं, तेव्हा त्याला कळलं की आपण दिलेला डोस ओव्हरडोस झाला आहे. तेव्हा तो त्या पार्टीतनं पसार झाला. आणि खेदाची बाब म्हणजे सगळं त्यांनी प्लॅनिंग एकट्यानेच केलं होतं, त्यामुळं दुसऱ्या कोणाला काहीही समजलं नाही आणि आजही तो फरार आहे. मग आपल्या घरातली तरुण मुलगी, मी चालले आहे कुठेतरी, पबला चालली आहे, मी कुठेतरी पार्टीत चालली आहे, तिचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, ट्रस्टी आहेत का, त्यांचा इतका मोठा विश्वास आहे का एकमेकांवर, एकमेकांना ते जपणार आहेत का, आपली मुलगी व्यवस्थित जशी गेली तशी घरी परत येणार आहे का, का तिच्या बाबतीत काहीतरी घडू शकतं त्या पार्टीत. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपल्या समाजातल्या प्रत्येक घरातल्या तरुण मुलीच्या पालकांनी अतिशय सावध होऊन, मी तर म्हणतो टोटली डिनाय करा, कोणत्याही पार्टीला तरुण मुलींना सोडूच नका. कारण दिवस खूप वाईट आहेत, काहीही सांगता येत नाही. तिचा ग्रुप जरी चांगला असला तरी त्यांच्या अवतीभोवती इतर लोक जे जमा होणार आहेत त्याच्यामधून जर काही अशा दुष्ट प्रवृत्ती, या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये काम करणारी माणसं, तरुण मुलींचा गैरफायदा घेण्यासाठी टपून बसलेले काही ड्रग्सच्या अधीन गेलेले तरुण, असे जर काही तिच्या संपर्कात आले तर नक्कीच काहीतरी वाईट घडू शकतं. मित्रांनो, झोंबी ड्रग्स आपल्या उंबरठ्यावर आले, आपल्या गावात आलं आहे. पूर्वीची कुत्तागोळी ती कदाचित अजूनसुद्धा असेल, नवीन नवीन अवतारामध्ये हे ड्रग्ज येत असतात. कधी मग सिगरेटमध्ये घालून मिळणारी पावडर, कधी मग पानातून तुम्हाला मिळणारी एखादी गोळी, त्याची मग तुम्हाला मस्तपैकी 12-12, 15 तास किक बसणं. त्यामुळं मग विकेंडला, फ्रायडे नाईटला मस्तपैकी किक घ्यायची, पुन्हा शनिवारी एक किक घ्यायची. अशा पद्धतीने जीवन जगणारी तरुणाईसुद्धा मोठमोठ्या शहरामध्ये कमी नाही आहे. ह्या ड्रग्सचा विळखा या समाजामध्ये जो काही हळूहळू आवळत चाललेला एक विळखा आहे, तो कसा सैल होईल आणि कायमचा कसा बंद होईल याच्याकडं तुम्ही आम्ही सगळ्या सजग नागरिकांनी नक्की लक्ष देऊयात आणि घराघरातील तरुणाईला वाचवण्यासाठी एकमेकांना प्रेरित करूयात. जय हिंद, जय भारत.